नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे ओके. नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. मोशन ऑफ पर्सन ऑन ए बोट फ्लोटिंग ऑन वॉटर, त्याच आणखी एक एक्झाम्पल बघूया. सपोज याच्यामध्ये असं सांगितलं, नेक्स्ट ऍप्लिकेशन काय बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. Once again there is a boat like this. Suppose there is a boat or there is a plank. Boat पेक्षा plank घेऊया आपण. Suppose there is a plank like this. एक फळी आहे आणि त्या plank वर this plank is floating in the water. This plank is floating inside water and there is a person which is standing on this plank. ओके. सपोज असं सांगितलं की याच्यामध्ये मास ऑफ बोट किती आहे. मास ऑफ बोट सपोज 80 kg आहे and mass of the person is suppose 20 kg. Okay, and length of this boat is suppose 10 meter. आता हा जो पर्सन आहे तो एक्झॅक्टली राईट एंडला आहे आणि राईट एंड पासून लेफ्ट एंडला तो इथं पोहोचला. ओके, राईट टू लेफ्ट एंड तो त्यानं प्लँकवर 10 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, वॉक केलेला आहे. लक्षात घ्या, तो एका एंड पासून चालत चालत दुसऱ्या एंडला गेला. तर इथं क्वेश्चन काय आहे की प्लँक जी आहे ती किती डिस्टन्सनं पाठीमागे सरकेल किंवा तो पर्सनची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट फॉरवर्ड डायरेक्शन किती होणार असा क्वेश्चन आहे. ओके, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इन फॉरवर्ड डायरेक्शन किती असेल. कारण सुरुवातीला पर्सन आणि प्लँक दोघेही रेस्टमध्ये आहेत. आता पर्सन ज्यावेळी पुढे चालायचा प्रयत्न करणार त्यावेळी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमुळे प्लँक काय होते, पाठीमागे सरकायला चालू होणार. ओके, आणि त्याच्यामुळे प्लँकची काहीतरी डिस्प्लेसमेंट होणार आहे. आणि हे कसं फाइंड आउट करू शकतो, तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम नुसार काय होणार, दोघांचंही इनिशियल मोमेंटम किती असणार आहे, दोघेही सुरुवातीला रेस्टला आहेत. ओके, बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम नुसार इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू काय येणार बघा, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू येणार फायनल मोमेंटम. ओके, तर इथे इनिशियल मोमेंटम काय असणार आहे, दोघांचंही 0 असणार आहे. फायनल मोमेंटम पर्सनचं सपोज किती असेल, पर्सन किंवा मॅनचं किती आहे, PM आहे, PM बार. आणि प्लँकचं किंवा त्या बोटचं, प्लँक किंवा त्याला बोट म्हणूया, बोटचं किती आहे, PB आहे. ठीक आहे, या दोघांची सम किती झाली पाहिजे, फायनली 0. कारण पर्सन चालायला चालू केला की प्लँक देखील काय होणार आहे, पाठीमागे सरकायला चालू होणार, दोघांनाही मोमेंटम मिळणार आहे. दोघांच्या मोमेंटमची सम फायनली देखील किती आली पाहिजे, 0 झाली पाहिजे. ठीक आहे, अँड देअरफॉर मोमेंटम ऑफ द बोट शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे, मायनस मोमेंटम ऑफ द मॅन असलं पाहिजे. मोमेंटम ऑफ बोट शुड बी इक्वल टू मायनस मोमेंटम ऑफ द मॅन असलं पाहिजे. आणि इथं मायनस साईन काय रिप्रेझेंट करणार, या दोन्ही मोमेंटमची डायरेक्शन अपोजिट असणार आहे. म्हणजे पर्सन पुढे जात असेल तर बोट पाठीमागे जाणार आहे. ठीक आहे, आणि मॅग्निट्यूड वाईज लिहायचं झालं तर मोमेंटम ऑफ बोट मस्ट बी इक्वल टू मॅग्निट्यूड वाईज काय असलं पाहिजे, मोमेंटम ऑफ दी मॅन असलं पाहिजे. जेवढं बॅकवर्ड डायरेक्शन बोटचं मोमेंटम असेल तेवढंच काय असणार आहे, फॉरवर्ड डायरेक्शन पर्सनचं मोमेंटम असणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, आता मोमेंटम म्हणजे काय असतं, मास इंटू व्हेलॉसिटी, मास इंटू व्हेलॉसिटी. ओके, मोमेंटम ऑफ बोट किती येणार बघा, मास ऑफ द बोट इंटू व्हेलॉसिटी ऑफ द बोट. ठीक आहे, आणि मोमेंटम ऑफ द मॅन किती येणार आहे, मास ऑफ द मॅन इंटू आता रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ द मॅन. सपोज दिस पर्सन इज मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी VM विथ रिस्पेक्ट टू बोट ऑर ऑन द बोट. ओके, आणि बोट पाठीमागे FB व्हेलॉसिटीनं पाठीमागे जात असेल, बरोबर आहे ना. हे बघा, बोट पाठीमागे निघाली FB व्हेलॉसिटीनं आणि पर्सन जो आहे तो FM व्हेलॉसिटीनं पुढे निघालाय. ठीक आहे, तर पर्सनची रिझल्टंट व्हेलॉसिटी ऍज इट इज VM जाणवणार नाही ना, त्याच्यातली FB काय होणार, मायनस होणार. ओके,
म्हणजे काय करावं लागेल इथं, पर्सनची रिझल्टंट व्हेलॉसिटी येणार आहे फीएम मायनस फीबी येणार, हे लक्षात घ्या अगोदर, फीएम मायनस फीबी. हे लक्षात आलं का बघा, हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. बोटची व्हेलॉसिटी ऍज इट इज फीबी आहे, परंतु पर्सनची व्हेलॉसिटी ऍज इट इज फीएम घेऊन चालणार नाही, फीएम मायनस काय करावं लागेल, फीबी करावं लागेल. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम असतं, मास इंटू व्हीएम म्हणजे काय येणार आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ मॅन डिवायडेड बाय टाइम, फीबी म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ दी बोट डिवायडेड बाय दी टाइम. ओके, आणि हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर टी 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 कॅन्सल होणार, एम इंटू एस बी इज इक्वल टू काय येणार आहे, एम इंटू एस एम मायनस एस बी, आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ बोट मिळणार आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ बोट मिळणार आहे. याचं एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, हे डेरिव्हेशन बघण्यापेक्षा एक्झाम्पल मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. हे बघा क्वेश्चन काय बघा, व्हॅल्यू पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये घेतलेल्या होत्या, तरी पण आता दुसरे एक एक्झाम्पल घेऊया. सपोज दिस इज अ शोअर किंवा बँक ऑफ ए पूल आपण म्हणू शकतो, अँड हिअर देर इज अ प्लँक इन द वॉटर, हिअर देर इज अ प्लँक इन द वॉटर. Okay, and here there is another person. Length of the plank is suppose 10 मीटर, म्हणजे हा क्वेश्चन एका एक्झाम मध्ये आलेला आहे, लक्षात घ्या 10 मीटर, आणि हे डिस्टन्स सपोज किती आहे, 6 मीटर आहे, 6 मीटर आहे, 6 मीटर. ठीक आहे, हे दोघे एकमेकाचे मित्र आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल हा आहे कोण, गण्या, आणि हा कोण आहे, मन्या. तर गण्यानं मन्याला हाक मारली इकडे ये म्हणून, तर मन्या काय झाला, प्लँकच्या राईट एंड पासून लेफ्ट एंड पर्यंत पोहोचला. तर क्वेश्चन काय आहे, गण्या आणि मन्यामधलं मिनिमम डिस्टन्स किती असेल, किती डिस्टन्स, म्हणजे गण्या आणि ज्यावेळी मन्या हा लेफ्ट एंडला जाऊन पोहोचेल त्यावेळी गण्या आणि मन्यामध्ये किती डिस्टन्स असेल, दॅट इज द क्वेश्चन. ओके, तर डायरेक्टली आपण असं म्हणू शकत नाही की मन्या या एंडला येऊन थांबला, चालत चालत या एंडला येऊन थांबला म्हणजे दोघांच्या मधलं सेपरेशन काय असेल, 6 मीटर असेल, हे तर आन्सर डेफिनेटली येणार नाही. कारण लक्षात घ्या, ज्यावेळी हा मन्या पुढे चालत असणार आहे त्यावेळी प्लँक पाठीमागे सरकत असणार आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली त्यांच्यामधलं सेपरेशन जे आहे ते मोर दॅन 6 मीटर असणार आहे. आता हे कसं सॉल्व्ह करायचं बघा, मी काय सांगितलं होतं, सपोज इथं मन्याची डिस्प्लेसमेंट ऑन दी बोट किती होणार आहे, हे बघा, बोटची डिस्प्लेसमेंट सपोज बॅकवर्ड डायरेक्शन किती होते, एक्स होते, मन्याची डिस्प्लेसमेंट किती होणार, 10 होणार का 10 मायनस एक्स होणार, जरा सांगू शकताय मला. फक्त दोघांची डिस्प्लेसमेंट अगोदर लिहा, ही बोट किंवा प्लँकची डिस्प्लेसमेंट सपोज एक्स असेल, तर मन्या ज्यावेळी लेफ्ट एंड टू राईट एंड पोचले, राईट एंड टू लेफ्ट एंड पोचलेला असेल त्यावेळी त्याची डिस्प्लेसमेंट 10 होणार का 10 मायनस एक्स होणार, एवढंच विचार करायचा आहे. 10 मायनस एक्स होणार, बरोबर आहे ना. जर प्लँक कम्प्लिटली रेस्ट मध्ये असती, प्लँक कम्प्लिटली फिक्स्ड असती, फिक्स्ड कम्प्लिटली, तर मन्याची डिस्प्लेसमेंट ऍज इट इज 10 मीटर झाली असती. ओके, कारण प्लँकची लेंथ किती आहे, 10 मीटर आहे, राईट एंड पासून लेफ्ट एंडला तो पोहोचला तर प्लँक वर तो 10 मीटर चालणार, बरोबर आहे ना. प्लँक वर तो किती डिस्टन्स चालणार आहे, 10 मीटर प्लँक वर चालणार, परंतु त्यावेळी प्लँक जी आहे ती पाठीमागे एक्स न सरकली ना, त्याच्यामुळे मन्याची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय होणार आहे, बाहेर, म्हणजे गण्याला दिसणारी डिस्प्लेसमेंट ही त्याची 10 मीटर दिसणार नाही, तर 10 पेक्षा थोडीशी कमी दिसणार आहे, दॅट इज 10 मायनस एक्स. ओके, आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम नुसार मास इंटू डिस्प्लेसमेंट ऑफ बोट मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, मास इंटू डिस्प्लेसमेंट ऑफ मॅन असलं पाहिजे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम नुसार. ठीक आहे, तर मास इंटू डिस्प्लेसमेंट, मास आता फॉर एक्झाम्पल हे किती आहे, फॉर एक्झाम्पल 40 kg आहे, आणि हे किती आहे, सपोज 30 kg आहे, तर मास ऑफ दी बोट इंटू डिस्प्लेसमेंट ऑफ बोट किती येणार, 40 इंटू एक्स येणार आहे.
इज इक्वल टू मन्याचे रिलेटेड काय येणार आहे, त्याचं मास किती आहे 30 आणि डिस्प्लेसमेंट किती होणार आहे 10 मायनस एक्स. हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. सो 40x इज इक्वल टू 300 मायनस 30x. ओके, सो देअरफॉर हे किती होणार 40 प्लस 30 म्हणजे किती होणार 70x इज इक्वल टू काय होणार आहे 300 होणार. 70x is equal to 300. So x is equal to 300 divided by 70. Approximately 4.3 meter. Okay. सो बोट जे आहे थोडक्यात याचा मिनिंग काय झाला, एक्स काय सांगा, बोटची बॅकवर्ड डायरेक्शन डिस्प्लेसमेंट म्हणजे बोट जे आहे ती बॅकवर्ड डायरेक्शन 4.3 मीटर जाणार आहे. 4.3 मीटर बॅकवर्ड जाणार. मग आता मला सांगा की गण्या आणि मन्यामध्ये सेपरेशन किती असेल फायनली, ज्यावेळी मन्या लेफ्ट एंडला जाऊन पोचलेला असणार त्यावेळी. व्हॉट इज द सेपरेशन बिटवीन गण्या अँड मन्या, दॅट इज युअर क्वेश्चन. सेपरेशन किती येणार. ऍक्च्युअली 10 मीटर पुढे जाणार ना, आणि 10 मीटर मधून काय करावं लागेल, बोटची डिस्प्लेसमेंट मायनस करावं लागणार. सो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ 10 मायनस एक्स होते ना, मन्याची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किती होते 10 मायनस एक्स. बरोबर आहे का. सो 10 मायनस एक्स न फक्त तो पुढे जाणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे टोटल सेपरेशन किती आहे बघा, टोटल इनिशियल दोघांच्या मधलं सेपरेशन किती आहे 6 प्लस 10 म्हणजे 16 मीटर आहे. आणि 16 मीटर मधलं किती डिस्टन्स पुढे येणार, तो 10 मायनस एक्सच येणार ना. सो 10 मायनस एक्स अगोदर काढूया. 10 मायनस एक्स म्हणजे 10 मायनस 4.3 म्हणजे किती येणार, 10 मायनस 4.3 म्हणजे 5.7 मीटर येणार. ओके, मग 16 मधलं 5.7 फक्त मायनस होणार. 16 मायनस 5.7 म्हणजे किती येणार आहे, दॅट इज 10.3 मीटर. हे त्यांच्यामधलं न्यू सेपरेशन किंवा फायनल सेपरेशन होणार आहे. ओके, सो 10.3 मीटर विल बी द सेपरेशन बिटवीन देम. म्हणजे ज्यावेळी मन्या लेफ्ट एंड पासून राईट एंडला जाऊन ज्यावेळी पोहोचेल, ओके, त्यावेळी या पद्धतीने होणार. म्हणजे थोडक्यात डिस्प्लेसमेंट, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काढायची असेल, प्लँकचा प्रॉब्लेम आला तर काय करायचं, मास इंटू डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू मास इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, मास इंटू डिस्प्लेसमेंट ऑफ बोट इज इक्वल टू मास इंटू डिस्प्लेसमेंट ऑफ द पर्सन, एवढंच करायचं आहे. आणखी एक प्रॉब्लेम घेतो म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा लक्षात येईल. सिंपल प्रॉब्लेम, फक्त सिंपल असा प्रॉब्लेम घेतो. हिअर देर इज अ पर्सन, दिस इज ऑफ 100 kg अँड दिस इज ऑफ 40 kg. आणि बोटची लेंथ सपोज किती आहे, वन्स अगेन 10 मीटर आहे. आता पर्सन हा राईट एंड पासून लेफ्ट एंडला गेला, पर्सन एका एंड पासून दुसऱ्या एंडला गेला तर बोट किती डिस्टन्सनं दुसऱ्या बाजूला सरकणार. तर मी काय सांगितलंय, मास इंटू डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय करायचं, m1 s1 इज इक्वल टू m2 s2 करायचं. थोडक्यात m1 s1 इज इक्वल टू m2 s2 हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. m1 s1 इज इक्वल टू m2 s2. ओके, आता 1 म्हणजे बोट आहे आणि 2 म्हणजे सपोज पर्सन आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, बोटची डिस्प्लेसमेंट सपोज x होत असेल, पर्सनची डिस्प्लेसमेंट किती होणार, म्हणजे पर्सनची डिस्प्लेसमेंट किती होणार, 10 होणार का 10 मायनस एक्स होणार, 10 मायनस एक्स होणार, हे लक्षात घ्या. मग इथं फक्त ठेवायचं आहे. ओके, 100 इंटू एक्स मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, 40 इंटू 10 मायनस एक्स असलं पाहिजे. सो दॅट इज 100 एक्स इज इक्वल टू 400 मायनस 40x. So 140x is equal to 400. So x is equal to 400 divided by 140. सो ऍक्च्युली हा जो प्रॉब्लेम आहे ना, तो सेंटर ऑफ मास या टॉपिक मध्ये जास्त व्यवस्थित आणखी तुम्हाला समजेल. ओके, सेंटर ऑफ मास मध्ये काय केलंय, बाय युझिंग सेंटर ऑफ मास ही कन्सेप्ट एक्सप्लेन केलेली आहे. सो डिस्प्लेसमेंट एक्स किती येणार बघा, 40 डिवायडेड बाय 14, दॅट इज 20/7. 20/7 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 2.86 मीटर. म्हणजे बोट जे आहे ते बॅकवर्ड डायरेक्शन 2.86 मीटर सरकणार आहे.
लक्षात येते? सिक्स प्लस एक्स, आदिती गवळी 6 प्लस एक्स करावं लागेल. 6 प्लस एक्स 10.3. 6 प्लस एक्स केलं तरी चालतं. सपोज वन्स अगेन असा एक मी सपोज याच्यामध्ये थोडासा डिफिकल्ट प्रॉब्लेम विचारला तर याचा आन्सर काय येणार बघा. सपोज वन्स अगेन देर इज अ बोट आणि या बोटचं मास आहे सपोज 100 kg. 100 kg मास आहे. ओके, 100 kg मास आहे आणि बोटच्या राईट हँड साईडला, ओके, राईट हँड साईडला एक पर्सन आहे, त्याचं मास आहे 50 kg आणि लेफ्ट हँड साईडला देर इज अनदर पर्सन ऑफ मास 40 kg. ओके, आणि त्यांनी एकमेकांच्याकडे बघितलं आणि त्यांना ते ओळखीचे वाटले आणि म्हणून काय झाले, दोघेही शेवटी सेंटरला येऊन भेटतात. सेंटरला येऊन भेटले तर व्हॉट इज द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ द बोट. सो वन्स अगेन लेंथ ऑफ द बोट इज इक्वल टू काय दिलेलं आहे, 10 मीटर दिलेले आहे. लेंथ ऑफ द बोट इज इक्वल टू 10 मीटर. तर हा पर्सन इथून सेंटरला आलाय, हा पर्सन इथून इथं सेंटरला आलेला आहे. तर सेंटरला ज्यावेळी ते येऊन भेटणार एकमेकाला त्यावेळी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ बोट किती झालेली असेल असा क्वेश्चन आहे. ओके, तर याच्यामध्ये सपोज बोट जी आहे ती टुवर्ड्स राईट एक्स न सरकली. ठीक आहे, आता दोघांची डिस्प्लेसमेंट ऑन द बोट किती होणार सांगा रे. 40 kg असू दे नाहीतर 50 kg पर्सन असू दे, ऑन दी बोट दोघांची डिस्प्लेसमेंट किती होणार सांगू शकताय? ऑन दी बोट दोघांची डिस्प्लेसमेंट किती होणार? फाईव्ह मीटर अँड 5 मीटर, हा 5 मीटर इकडे येणार, हा 5 मीटर इकडे येणार, बरोबर आहे ना. ही ऑन दी बोट झाली. ओके, विथ रिस्पेक्ट टू बोट. मग रिझल्टंट डिस्प्लेसमेंट या पर्सनची म्हणजे राईट हँड साईडच्या पर्सनची, ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल राईट हँड साईडचा पर्सन नंबर 1 आहे, लेफ्ट हँड साईडचा पर्सन नंबर 2 आहे अँड दिस इज द बोट. ठीक आहे, तर 1 ची डिस्प्लेसमेंट किती होणार सांगू शकताय? बोटची डिस्प्लेसमेंट एक्स आहे, या पर्सनची टुवर्ड्स लेफ्ट डिस्प्लेसमेंट 5 आहे. तर पर्सन नंबर 1 ची डिस्प्लेसमेंट 5 मायनस एक्स होणार का 5 प्लस एक्स होणार, एवढंच फक्त डिसाईड करायचं आहे. अरे तो सेंटरला यायला लागलाय रे, 5 मायनस एक्स होणार. आणि या पर्सन नंबर 2 ची डिस्प्लेसमेंट किती होणार? तो प्लँक वर 5 मीटर ट्रॅव्हल केलाय आणि बोट पण त्याच डायरेक्शन एक्स डिस्टन्सनं ट्रॅव्हल झाली, म्हणजे एकूण तो किती होणार, प्लँक वर 5 मीटर आणि बोट मुळे आणि प्लस एक्स 5 प्लस एक्स होणार. ठीक आहे, आता बघा इथं कसं सॉल्व्ह करावं लागेल. M1 S1 प्लस M2 S2 प्लस M3 S3 या सगळ्याची सम काय घ्यावं लागेल आपल्याला 0, कारण टोटल मोमेंटम काय झालं पाहिजे 0. आता टुवर्ड्स राईटला काय करूया, टुवर्ड्स राईटला प्लस घेऊया आणि टुवर्ड्स लेफ्टला काय करूया, मायनस घेऊया. ठीक आहे, म्हणजे मोर दॅन 2 असेल तर काय करावं लागेल, प्लस मायनस साईन वापरावं लागेल. आता फॉर एक्झाम्पल फर्स्टचं काय येणार आहे, 40 इंटू 5 प्लस एक्स आणि हे प्लस येणार का मायनस येणार, टुवर्ड्स राईट डिस्प्लेसमेंट व्हायला लागले त्याच्यामुळे प्लस घ्यावं लागेल. त्याच्यानंतर M2 S2 म्हणजे काय होणार आहे, हे मायनस येणार कारण टुवर्ड्स लेफ्ट आहे ना, 50 इंटू 5 मायनस एक्स. आणि फायनली प्लँकचं हे टुवर्ड्स राईट आहे म्हणजे प्लस येणार आहे. ओके, जस्ट मिनिट. 1 नंबर आपण 50 kgचा घेतलाय ना, तसंच वापरूया आपण. M1 म्हणजे फर्स्ट पर्सन 50, त्याची डिस्प्लेसमेंट होणार आहे 5 मायनस एक्स आणि ती टुवर्ड्स काय व्हायला लागले, लेफ्ट व्हायला लागले, त्याच्यामुळे मायनस. त्याच्यानंतर सेकंड जो आहे त्याचं मास किती आहे
40 आहे. डिस्प्लेसमेंट किती 5 प्लस एक्स आहे आणि हे काय व्हायला लागलंय टुवर्ड्स राईट व्हायला लागलंय त्याच्यामुळे प्लस. आणि तिसरं बोटचं मास किती आहे 100 आणि डिस्प्लेसमेंट किती होणार आहे एक्स होणार आहे आणि टुवर्ड्स काय होणार आहे राईट होणार आहे त्याच्यामुळे प्लस. या सगळ्याची सम काय आली पाहिजे 0 आली पाहिजे आणि त्याच्यामुळे काय येणार आहे -250 प्लस 5x प्लस 200 प्लस 40x प्लस 100x इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे टोटल किती होत आहे बघा, x ची व्हॅल्यू किती होते 145x इज इक्वल टू हे -250 आणि प्लस 200 म्हणजे किती होणार -50 होणार, राईट हँड साईडला गेलं तर +50 होणार. सो x इज इक्वल टू काय येणार आहे 50 डिवायडेड बाय 145 मीटर. दॅट विल बी द आन्सर. सॉरी इथं 50 लिहायचं राहिलं, सॉरी 50x 40x आणि 100x म्हणजे किती होणार, सॉरी हे 190x होणार. 190x इज इक्वल टू 50 होणार ना. हाँ, सो x इज इक्वल टू 50 डिवाइडेड बाय 190. 50 divided by 190. That will be the answer. लक्षात येते का मी काय सांगतोय. त्याचबरोबर मोमेंटमचं एक बघूया, असलंच एक्झाम्पल मोमेंटम म्हणजे व्हेलॉसिटीशी रिलेटेड बघूया. एक व्हेलॉसिटीशी रिलेटेड, सपोज देर इज अ प्लॅंक लाईक दिस. ठीक आहे, दिस इज अ प्लॅंक विच इज फ्लोटिंग ऑन दी water. Here there is a person of mass 60 kg. This is of 150 kg. Boat is of 150 kg. And there is a girl here of 40 kg. हा पर्सन जो आहे गर्ल कडं 5 मीटर पर सेकंड या स्पीडनं पळायला लागला आणि गर्ल त्याला घाबरून इकडं सपोज 4 मीटर पर सेकंडनं पळायला लागली, तर बोट जी आहे ती बॅकवर्ड डायरेक्शन किती व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल करणार, असा क्वेश्चन आहे. ओके, सुरुवातीला तिघेही रेस्टमध्ये. सडनली काय होतं, हा 60 kgचा बॉय जो आहे तो टुवर्ड्स गर्ल काय करतो 5 मीटर पर सेकंडनं पळायला लागतो. ती गर्ल त्याला बघून 4 मीटर पर सेकंडनं त्याच्यापासून दूर म्हणजे टुवर्ड्स लेफ्ट पळायला चालू करते, तर ती बोट किती व्हेलॉसिटीनं पाठीमागे जायला लागणार, दोघांची ज्यावेळी मोशन होणार त्यावेळी. आता इनिशियल मोमेंटम काय असणार आहे 0. देअरफॉर फायनल मोमेंटम देखील काय व्हायला पाहिजे 0, कारण सगळं सुरुवातीला रेस्टलाच होतं. ठीक आहे, मुव्हिंग बोटवरचा प्रॉब्लेम असता तर इनिशियल मोमेंटम मात्र काहीतरी आला असतं. ठीक आहे, सगळं सुरुवातीला रेस्ट आहे असं म्हणून सांगितलंय, म्हणून इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू 0. फायनल मोमेंटम देखील 0 यायला पाहिजे. ओके, आता फायनल मोमेंटम म्हणजे काय, मास ऑफ द गर्ल इंटू व्हेलॉसिटी ऑफ द गर्ल. ओके, प्लस मास ऑफ द बॉय इंटू व्हेलॉसिटी ऑफ द बॉय. ओके, प्लस मास ऑफ द बोट इंटू व्हेलॉसिटी ऑफ द बोट. सगळ्याची व्हेक्टर सम काय आली पाहिजे 0 आली पाहिजे. आता वन्स अगेन टुवर्ड्स राईटला प्लस घेऊया, टुवर्ड्स लेफ्टला मायनस घेऊया. ओके, काहीतरी साइन कन्व्हेन्शन आपल्याला वापरावं लागेल. राईटला प्लस आणि लेफ्टला मायनस सपोज. ठीक आहे, आता मास ऑफ द गर्ल किती आहे 40 आहे. व्हेलॉसिटी ऑफ, आता बोट बॅकवर्ड डायरेक्शन फीबी व्हेलॉसिटीनं सपोज जात असेल, बोट बॅकवर्ड डायरेक्शन फीबी व्हेलॉसिटीनं जात असेल, कारण दोघेही टुवर्ड्स लेफ्टला पळायला लागलेत म्हणजे बोट राईटला टुवर्ड्स राईटला जाणार आहे, लक्षात घ्या. टुवर्ड्स राईट विथ फीबी. आता या गर्लची व्हेलॉसिटी 4 ॲज इट इज घ्यायची का 4 मायनस फीबी घ्यायची ते सांगा अगोदर. 4 ॲज इट इज घ्यायची का 4 मायनस फीबी घ्यायची. जर बोट फिक्स्ड असती तर ॲज इट इज 4 आली असती गर्लची व्हेलॉसिटी, रिझल्टंट व्हेलॉसिटी. ओके, ती ट्रॅव्हल करायला लागली ना ऑन दी बोट अँड बोट इज ऑल्सो ट्रॅव्हलिंग अँड देअरफॉर काय होणार आहे 4 मायनस फीबी येणार. प्लस लिहूया का मायनस लिहूया, याला मायनस लिहूया. त्याच्यानंतर मास ऑफ दी बॉय किती आहे 60. ओके, इंटू व्हेलॉसिटी त्याची किती घेऊ सांगा, व्हेलॉसिटी किती घेऊ त्याची 5 मायनस फीबी.
सो ऑन द बोट तो 5 मीटर पर सेकंड, या दोन्ही व्हेलॉसिटी ऑन दी बोट आहेत, लक्षात घ्या. ऑन दी बोट म्हणजे विथ रिस्पेक्ट टू बोट. प्लस लिहायचं का मायनस? मायनस. ओके. आणि त्याच्यानंतर मास ऑफ दी बोट किती आहे? 150. आणि व्हेलॉसिटी ऑफ बोट फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. ओके. अँड दॅट इज टुवर्ड्स राईट, देअरफॉर इट इज प्लस इज इक्वल टू 0. सो आता इथं सगळ्या व्हॅल्यू ठेवाव्या लागतील. हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. -40 इंटू 4 म्हणजे -160. मायनस मायनस प्लस 40 फीबी -300 मायनस मायनस प्लस 60 फीबी प्लस 150 velocity of boat, velocity of boat. Okay, velocity of boat and phoebe is equal to 0. velocity of boat phoebe आहे. ठीक आहे. आता -160 -300 म्हणजे टोटल सम किती होणार बघा याची? -460 होणार. आणि प्लस फिबीची ऍडिशन करावे लागेल. किती येणार हे? 250 फिबी येणार ना, इज इक्वल टू 0. and therefore phoebe is equal to 460 by 250. So therefore 46 divided by 25 meter per second. This is the velocity of the boat. याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे का? विचारा, डाऊट काय असेल तर. 46 by 25 1.84 मीटर पर सेकंड. याच्यामध्ये पुढचा थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन असा होऊ शकतो की बोट ऑलरेडी ट्रॅव्हल करायला लागली आणि त्याच्यावर पर्सन आता पळायला चालू केला. ओके, तर बोटची नवीन व्हेलॉसिटी किती येणार? ओके, हा क्वेश्चन जरा तुम्ही ट्राय करून बघा. ठीक आहे.